नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. धाराशिव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून एका नर्तिकीच्या प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणानं नर्तिकीसोबत झालेल्या वादातून स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना घडली. पाहुयात हे धाराशिव मधील संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे. बीडमध्ये गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या प्रेमात पडल्यानंतर पूजा गायकवाड या नर्तिकेने बोलण्यास नकार दिल्यानं संतप्त होऊन उपसरपंचानं नर्तिकेच्या घरासमोरच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. यानंतर उपसरपंच गोविंद बर्गे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता धाराशिव मध्येही अशीच एक धक्कादायक घटना घडली. धाराशिव जिल्ह्यात साई लोकनाट्य नावाचं एक कला केंद्र आहे. या कला केंद्रात 25 वर्षीय अश्रुबा कांबे यांचं येणं जाणं होतं. या कला केंद्रात सारखं येणं जाणं असल्यामुळे अश्रुबा कांबे हा एका नर्तिकेच्या प्रेमात पडला. विशेष म्हणजे ती नर्तिकाही त्याच्यावर प्रेम करायची. मागील 5 वर्षांपासून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध सुरू होते. विशेष म्हणजे हा अश्रुबा कांबे विवाहित होता. अनेकदा अश्रुबा आणि नर्तिका फिरायलाही जात. त्याचप्रमाणे अश्रुबा आणि नर्तिका 8 डिसेंबर रोजी शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दोघांनीही यथायोग्य देवदर्शन केलं. परंतु परतत असताना अश्रुबा याला त्याच्या पत्नीचा फोन कॉल आला आणि त्यानंतर पत्नीचा फोन कॉल का आला असा जाब विचारत नर्तिका अश्रुबाला भांडली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाले. सुरुवातीला अश्रुबानं मी आत्महत्या करेन अशी धमकी नर्तिकेला दिली, पण नर्तिकीने त्याकडे दुर्लक्ष केलं. पुढे रागाच्या भरात अश्रुबा याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी नर्तिकेला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हाही दाखल करण्यात आलाय. बीडमधील गेवराई गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तकीच्या प्रेमात अखंड बुडाले होते. त्यानंतर नर्तकीने त्यांना बोलण्यास नकार दिल्यानं डोक्यात गोळी झाडून त्यांनी आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता धाराशिव जिल्ह्यातही एका विवाहित व्यक्ती अर्थात अश्रुबा कांबे यानं नर्तकीच्या प्रेमातून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील नर्तिकेला ताब्यात घेतलं असून तिची कसून चौकशी सुरू आहे. तिच्या चौकशीतून कोणती धक्कादायक माहिती आता पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.